झी 24 तास एक पाऊल पुढे. खूपते तिथे गुप्ते मध्ये या आठवड्यात सेलिब्रिटी कपल ऐश्वर्या आणि अविनाश नारकरच्या धमाल गप्पा रंगणार आहेत. तेव्हा जराही वेळ न दवडता जाऊयात या शोच्या सेटवर. प्रपोज असं नाही, म्हणजे आम्हाला कळत होतं एकमेकांना, पण ते बोलणं नव्हतं अजिबात. म्हणजे त्याविषयी वाच्यता नव्हती किंवा सायन्स म्हणतो ना आपण, सिग्नल्स एक जे मिळतात तसे अजिबात नव्हते. ही ना मला प्रयोग आमचे थांबेपर्यंत अवजाव करत होती. कधीही नाही मला अरे तुरे केलं नाही. माझ्या बरोबर शरद होता, एकनाथ शिंदे होता, त्याला अरे तुरे करायची. अरे त्रास किती होत असेल. म्हणजे आम्ही ना दौऱ्यावरनं प्रयोग संपला की जेवणाकडे आपण जायला निघतो. त्या जेवणाकडे जायला निघताना समजा जेवून झालं, सगळं झालं की गप्पा मारत मारत पुन्हा गाडीकडे येताना माझ्या खांद्याला बॅग असायची, शरदच्याही खांद्याला बॅग असायची. पण बोलता 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 ही आपोआप अशी अलग व्हायची, विलग व्हायची आणि शरदच्या बॅगेला धरून ही अशी पुढे चाललेली असायची. काय त्रास होईल मला, किती त्रास. तुला सांगतो, प्रवास एक एक असे केलेले आहेत. म्हणजे ऐन मे महिन्यामध्ये समजा जर नागपूर, विदर्भ तो दौरा, म्हणजे तू विचार कर. तर मी ज्या वेळेला प्रवासाला सुरुवात व्हायची त्यावेळेला मी इतक्या सगळ्या कडक उन्हामध्ये आणि ह्याच्यामध्ये वगैरे सुद्धा ना मी खिडकी मुद्दाम लावून घेतलेली असते. म्हणजे पाठी पणशीकर काका बसले असते ते मला नेहमी खिडकी उघड म्हणायचं नाही हो काका. मग ती सगळी धूळ येते आतमध्ये आणि मग मला त्रास होतो, मग आवाजाला त्रास होतो, उगाचच घसा बसतो वगैरे. नको नको ते राहू देत, बंद राहू. पण मी मुद्दाम, घामाच्या धारा लागलेल्या असायच्या, पण मी मुद्दाम बंद ठेवलेली असायची खिडकी. कारण ही जर बसलेली असली, तिकडे बसलेली असायची, हिचं प्रतिबिंब त्या पडलेलं असायचं. तरी मला असं न्यायालयात. हॅलो काका, हा मी अविनाश बोलतोय, अविनाश नारकर बोलतोय. तुमच्या शरीरावरती झालेल्या जखमांपेक्षाही आता जे अवतीभोवती घडतंय ते अनुभवून, ते बघून तुम्हाला आणखीन खूप खूप यातना होत आहेत, खूप वेदना होत आहेत. हो 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 काका, नाही अगदी खरंय, अगदी खरंय काका. पण सगळ्या देशातल्या नागरिकांना प्रश्न विचारावा असं वाटतोय काका, की जो तुमच्याही मनात असेल की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे जे बळी गेले त्यांना आपण हुतात्मे म्हणतो, शहीद झाले त्यांना हुतात्मे म्हणतो. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जे बळी जात आहेत त्यांना काय म्हणायचं. मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर ते स्वतःच शोधतील, त्याचा विचार करतील आणि जे घडून गेलेलं आहे ते पुन्हा घडणार नाही, घडू नये म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतील. वंदे मातरम. झी 24 तास एक पाऊल पुढे.